कल तो मॅम पेपर आहे. हे गाईज वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आता सकाळचे 5:30 झालेत. तर आम्ही सगळे चाललोय दगडूशेठला. तर आपली गाडी पण धुवून घेतलेली आहे. सुजल भाऊ आलेला आहे सकाळ सकाळ. आता बाकीचे पोरं राहिले. तर आम्ही आता पोहोचलोय पुण्यात. दगडूशेठला चाललोय चलत. हे बघा आबे पण आलाय. हे ओमके नमस्कार नमस्कार. तर अहो तिथं प्रीती ते थांबलेत. वो अलग ही लेवल का बंदा था. आता आम्ही दर्शन घेऊन झालेलं आहे आणि दर्शन आम्हाला लेवल लागलं तर आता 8 वाजायला लागले. आरती बी घेतली आम्ही. मग कसं वाटलं? एकदम मस्त. लय भारी वाटलं. लय भारी वाटलं. भाऊला चक्कर आलते नाही का आतमध्ये. भाऊ खाली बसलेला. आम्ही आलो इथं नाश्त्याला अशोकाला. तर आम्ही भाऊ चालू पबजी चालू झाली आहे. हा नाही खेळतोय बघा. आम्ही खेळतोय. वेटिंगला थांबलो नाही का आम्ही. तर आता नाश्ता झालाय. तर आता निघतोय आम्ही सगळे. नाही बाबा. तर प्रीत्या पण बंद करो हाथ जोड़ के मैं. आलोय घरी. लेव झाला आलोय. संध्याकाळ झाली. त्याला आपल्या देवाचा बर्थडे. हॅपी बर्थडे देवा. थँक्यू म्हणतात. डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. आता ओमकीची चालू मी आणि त्यांनी त्याच्या मॅडमला फोन लावलाय. खोटा फोन लावलाय आणि सुजलचं नाव सांगितलंय. कल तो मॅम पेपर है. सभी इम्पोर्टेंट कैसे करूँ मैम? बट मैम मेरा फैमिली इशू था इसलिए मुझे पॉसिबल नहीं हो रही. ओके मैम. कौन से फ्रेंड को पूछो? एक का नाम बताओ ना. त्याने आधी सांगितलं मेडिकल इश्यू आहे. आता म्हणते फॅमिली इश्यू. फॅमिली इशू मेडिकल मधूनच आहे. तर भावाने आता नाही का खोटा मॅडमनं माझ्या फोनवरनं फोन लावलाय आणि मॅडमला नाव सांगितलं याचं. ते त्या कॉलेजला मी ना ती मॅडम पण म्हणते. बरं तू कॉल काय केला मॅडमला? इम्पॉर्टंट क्वेश्चन.